नांदेड दक्षिणच्या माजी आमदार सन्मान्य मोहन हंबर्डे साहेब, वैशाली चव्हाणताई, गफ्फार खान पठाण साहेब, असंख्य कार्यकर्ते यांच्या पक्ष प्रवेश सोहळ्याला उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, ज्यांनी नांदेड जिल्हा राष्ट्रवादीमय बनवण्याचा संकल्प घेतलेला आहे, ते सन्मान्य लोहा कंधारचे आमदार प्रतापराव चिखलीकरजी, ज्यांचा पक्ष प्रवेश झालेला आहे ते मोहन हंबर्डे साहेब, काळे साहेब आमदार, सतीश चव्हाणजी, मंचावर उपस्थित सर्व सन्मान्य माजी आमदार, पक्षाचे जिल्हा अध्यक्ष धर्माधिकारीजी, सर्व पक्षाचे नेते मंडळी आणि या कार्यक्रमाला उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, निश्चित रूपाने महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकार असताना महाराष्ट्रामध्ये एक वेगळा विचार घेऊन महाराष्ट्रामध्ये कार्यरत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय अजितदादांनी स्पष्टपणे नेहमीच सांगितलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाच्या युतीमध्ये असेल, पण पक्षाची ध्येय धोरणं शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारधाराला कधीही सोडून आम्ही पुढे राजकारण करणार नाही। आजच्या घडीला ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये राजकारण सुरू आहे, सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटतं की एखादा दमदार नेत्याच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये कामगिरी करायचीच आहे। आपण पाहताय की महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश असतील। आज परभणीमध्ये आपण 18 माजी नगरसेवक, त्याच्यात 12 काँग्रेसचे नगरसेवक आहे, 6 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पवार साहेबांचे नगरसेवक, म्हणजे बरेच लोक या महाराष्ट्रामध्ये कोणाकडे बघत असतील ते अजितदादाकडे लोक बघताय। कारण अजितदादांनी कधी ध्येय धोरणं सोडली नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जे विचारधारा आहे ते विचारधारेला धरून आम्ही पुढे राजकारण करू ही भूमिका घेऊन महाराष्ट्रामध्ये राजकारण करताय। मी गफ्फार खान असतील, चाऊस साहेब असतील, जे असंख्य अल्पसंख्याक समाजातले नेते कार्यकर्ते या पक्षामध्ये प्रवेश घेत आहेत, त्यांचे स्वागत करत असताना इतकंच सांगू इच्छित की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे धर्मनिरपेक्ष समाजतांत्रिक व्यवस्थेपासून कधीही दूर जाणार नाही। या प्रकारचं राजकारण आम्ही निश्चित रूपाने कर हंबर्डे साहेब पक्ष प्रवेश घेतलेला, असंख्य कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश घेतलेला आहे, त्या सगळ्यांच्या मनापासून स्वागत करून माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।